नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल मित्रांनो, तर रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल नोटिफिकेशन पण ऑन करा फॉर रेग्युलर अपडेट्स. आणि त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे मित्रांनो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलं आहे की तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, टेलिग्राम ग्रुपची. त्याच्यावर पण आपण जे काही रेग्युलर अपडेट असतात तर ते मोस्टली आपण त्याच्यावरती टाकत असतो. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा. चला आता आपण सुरुवात करूया बघा. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, आपण जे आपला जो टायटल आहे की आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक याचा आता निकाल कधी येईल. तर बघा, आपल्याला माहिती आहे की नॉन पेसा क्षेत्रातील जी आरोग्यसेवक पदाची किंवा आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या सर्व पदांची एक्झाम झालेली आहे. पण आता विद्यार्थ्यांचं एकच आता विद्यार्थी वाट बघत आहे, तर तरी म्हणजे याचा निकाल कधीपर्यंत येईल. तर सर्वात मोठी महत्त्वाची माहिती हीच आहे मित्रांनो, की आता जी एक्झाम झालेली आहे, तर नॉन पेसा क्षेत्रातील एक्झाम झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की हा आपला शेड्यूल होता नॉन पेसा क्षेत्रातील, तुम्ही बघू शकता. तर आपली 10 जूनपासून सुरुवात झाली होती एक्झाम आणि त्याच्यानंतर शेवटचे जे ग्रामसेवकचे पेपर होते ते 21 जून 2024 रोजी संपन्न झाले. आणि आज घडीला जर आपण असं कॅल्क्युलेट केलं तर आता ऑलमोस्ट 1 वीक म्हणजे आजपासून आजपर्यंत 1 वीक इतका टाईम गेलेला आहे. पण सध्या तरी IBPSकडून किंवा जिल्हा परिषद मार्फत कुठल्याही इथे अपडेट आली नाही किंवा कोणत्याही जिल्ह्याचा इथे निकाल आलेला नाही. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे असे कमेंट्स येतात की आता निकालपर्यंत किती टाईम लागू शकतो. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असेल, किती दिवस आता वाट बघायची. तर बघा मित्रांनो, कसं असतं, निकाल आता 1 वीक झालेला आहे आणि IBPS काय करत असते, जवळपास नियमानुसार असं आहे की 15 ते 20 बघा 15 to 21 डेजमध्ये निकाल लागणे अपेक्षित असते. कारण आता सर्व प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे IBPS आपलं काय करते, 15 ते 21 दिवसामध्ये निकाल लावत असते. तर आता आपल्याला 1 वीक क्रॉस झालेला आहे आणि आपण आता काही दिवस वाट बघायची. आणि जास्तीत जास्त तुम्ही पकडून चला, जुलैचा जो फर्स्ट वीक आहे किंवा फर्स्ट किंवा सेकंड वीक या दरम्यान आपला इथे फायनल निकाल येऊ शकतो अशी सर्वांना अपेक्षा आहे. आणि आपण तितकं वाट बघूया आधी. आणि तुम्हाला जर वाटत असेल की रिझल्ट आला पाहिजे लवकरात लवकर किंवा तुम्हाला इतर काही अपडेट घ्यायची असेल, तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला स्वतःहून पण प्रयत्न करावे लागतील. तर त्या प्रयत्न करायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, कमीत कमी जे काही तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन एक व्हिजिट देऊन तुम्ही इथे इन्क्वायरी करू शकता किंवा कॉलच्या माध्यमातून पण तुम्ही थोडी विचारपूस करू शकता. जोपर्यंत तुमचं इथे प्रेशर पडणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषद पण तुम्हाला माहिती आहे की आता जी बाकीची एक्झाम झालेली होती, ह्या पोस्ट सोडून जी एक्झाम झालेल्या होत्या त्याचे तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत मागच्या वीकपर्यंत कनिष्ठ सहाय्यकचे निकाल लागले आणि आणखी पण काही काही जिल्ह्याचे निकाल पेंडिंग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला पण कुठं ना कुठं प्रयत्न करावे लागेल. पण आपण आता एक वाट बघू. जर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये रिझल्ट नाही आला तर मग त्याच्यावरती काही ना काही आपल्याला पण थोडंसं इथे सरकारवरती किंवा आपल्या जे जिल्हा परिषदेवरती आहे त्याच्यावरती थोडंसं इथे दबाव टाकावा लागेल की जेणेकरून निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. कारण बघा, दुसरं कारण एक असू शकतं, तर पेसा क्षेत्रातील पण आता टाइम टेबल आलेला आहे. तर हा बघा, हा नॉन पेसा क्षेत्रातील आहे आणि जर हा जो आहे पेसा क्षेत्रातील, इथं बघा 18 जुलैपासून सुरुवात होत आहे आणि 30 जुलैला इथे यांची एक्झाम संपत आहे. जर आपण जर काही प्रयत्न नाही केले तर तुम्ही काय होणार आहे माहिती आहे का, मग आपली जी जिल्हा परिषद आहे असा विचार करेल किंवा सरकार असा विचार करेल की नॉन पेसा आणि पेसाचा रिझल्ट एकाच सोबत लावू, असं वगैरे जर काही झालं तर मग समजा तुमचा रिझल्ट आणखी डिले होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नॉन पेसाच्या क्षेत्राचा रिझल्ट लवकरात लवकर लागला पाहिजे. कारण नॉन पेसा क्षेत्रातील एक्झाम ऑलरेडी झालेली आहे आणि पेसा क्षेत्रातील एक्झाम तुम्हाला माहिती आहे की ती आता जुलैच्या संपूर्ण वीक म्हणजे एंडमध्ये, अख्ख्या जुलैमध्ये जुलै महिना हा घेणार आहे. तर याचा आपल्याशी काही संबंध असला नाही पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की नॉन पेसा क्षेत्राची एक्झाम झालेली आहे. नॉन पेसा क्षेत्राची एक्झाम झाल्यामुळे याचा सेपरेट रिझल्ट लावून यांनी काय करायला पाहिजे, आता जे विद्यार्थी इतक्या दिवसापासून वाट बघत आहेत, जवळपास 2019 पासून काही विद्यार्थी आरोग्यसेवकपासून तयारी करत आहेत, तर त्या सर्वांना दिलासा देण्याचं काम आता इथे जिल्हा परिषदेने केलं पाहिजे. तर हा विषय होता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पेसा क्षेत्रातील हॉल तिकीट कधी, आता हां, आपला एक विषय महत्त्वाचा पॉईंट हा एक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आता पेसा क्षेत्रातील इथे टाइम टेबल आलेलं आहे बघा, तर याच्यामध्ये ज्यांचे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षिका, त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक इत्यादी पदे आहेत. तर बघा, हॉल तिकीटबद्दल तुम्हाला एकदम सांगून देतो, एकदा काळजीपूर्वक माहिती ऐका. तर हॉल तिकीट कधी पण तुमची काय असतं, जिल्हा परिषद जी आपली IBPS एक्झाम घेत आहे, तर IBPS काय करते, 4 to 5 डेज आधी
तुमची हॉल तिकीट रिलीज करत असते. तर हे लक्षात ठेवा. उगाच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन हॉल तिकीट कधी येईल, हॉल तिकीट कधी येईल असं कमेंट करू नका. आणि स्वतः पण निश्चिंत राहा, तुमची एक्झाम होणार आहे. तुम्हाला 4 ते 5 दिवसाआधी ईमेल पण येईल किंवा मग मेसेज येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही 4 ते 5 दिवसात जर पकडा. आता 18 जुलैला एक्झाम आहे, तर तुमची जी हॉल तिकीट आहे 14 किंवा 15 जुलैपासून इथे यायला सुरुवात होईल. तर त्या पद्धतीने तुम्ही जशी हॉल तिकीट येईल 14-15 जुलैला हॉल तिकीट तुमची डाउनलोड करून तुम्हाला एक्झामसाठी जायचं आहे. तर हा असा मुद्दा असतो मित्रांनो, 4 ते 5 दिवसाआधी तुम्हाला हॉल तिकीट येत असते. तर हा एक विषय झाला. त्याच्यानंतर आणखी आपला पॉईंट कव्हर करू. तर झेडपी भरतीबद्दल आपण सर्व पॉईंट ह्याच्यात कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की इथे हॉल तिकीट संदर्भात पण टाइम टेबल आलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची आता एक्झाम आहे जुलै महिन्यात, त्या सर्वांसाठी ऑल द बेस्ट. याच्या व्यतिरिक्त जर काही पॉईंट राहिलेला असेल, तर आपण जर नॉन पेच्या क्षेत्रातील निकालासाठी काय करू, असं जर तुम्हाला काही वाटत असेल की याच्यामध्ये काही ना काही आपल्याला स्टँड घ्यायला पाहिजे जेणेकरून निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कमेंट बॉक्समधून ॲटलिस्ट तुमचं कोणता जिल्हा आहे ते कमेंट करा. तुम्ही 40% भरला की 50% हे पण तुम्ही मेन्शन करा. आणि आपण एक वीक वाट बघू. जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये जर आला नाही, तर मग आपण एक ट्विटर मोहीम पण इथे राबवू शकतो किंवा मग कॉल करणे म्हणजे कॉलची मोहीम पण आपल्याला इथं हाती घ्यावी लागेल. तर हा संपूर्ण मुद्दा होता मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेच्या क्षेत्रातील एक्झाम दिलेली आहे, तर तुमची कोणती पोस्टसाठी तुम्ही एक्झाम दिली आहे, आरोग्यसेवक 40% 50% की आरोग्यसेविका की हॉल तिकीट की ग्रामसेवक, यापैकी तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एक्झाम दिलेली आहे, तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला कमेंट करा. जेणेकरून आपल्याला काय असतं, कट ऑफ माहिती आहे की IBPS कधीच आपली ॲन्सर की रिलीज करत नाही. हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की ॲन्सर की येईल आधी, मग रिवाईज ॲन्सर की येईल, त्याच्यानंतर निकाल लागेल फायनल. पण असं होत नसते. आधी IBPS काय करते, डायरेक्टच आपला फायनल निकाल म्हणजे एक ओव्हरऑल आपली जनरल लिस्ट लावते की कोणाला किती मार्क्स आहेत. त्याला आपण म्हणू शकतो की एक मेरिट लिस्ट लावते. तर त्या पद्धतीने डायरेक्ट आपल्याला आता निकाल येणार आहे. म्हणून आता याच्यामध्ये तुम्ही कुठेही असं शंका ठेवू नका की पहिले आपली ॲन्सर की येईल, असं कुठेच होत नाही IBPS मार्फत. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या सर्वांना माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, माझा सांगण्याचा उद्देश एकच होता की ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही आरोग्यसेवकसाठी फॉर्म भरलेला आहे, तर तुम्हाला एक्सपेक्टेड मार्क किती येत आहेत त्याचे मार्क्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फॉर एक्झाम्पल आरोग्यसेवक 40% तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर आरोग्यसेवक 40% असं लिहा आणि तुमचा जिल्हा कोणता होता आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत एक्सपेक्टेड. जर तुम्हाला किती मार्क्स येतात त्याच्यावरून तुम्हाला एक तिथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून एक आपल्याला ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की कोणत्या पदाचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे त्याच्यासाठी, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेअर करावा लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी जेव्हा इथे कमेंट करतील तर आपल्याला आपण थोडीशी गेसिंग काढू शकतो आणि ते तुमच्यासाठी पण सोयीस्कर होऊन जाईल. कारण बरेचसे विद्यार्थी आता कट ऑफ किती जाईल याच्यावरतीच वाट बघत आहेत आणि कट ऑफ पण खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे IBPSचा आता पेपर पॅटर्न जो असतो, त्या पेपर पॅटर्नच्या हिशोबाने जर गेला तर कट ऑफ आपण आत्ताच डायरेक्ट प्रेडिक्ट करू नाही शकत. कारण त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, विद्यार्थ्यांना किती मार्क्स येतात आणि ते मार्क्स कधी माहीत होतील जेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. तर हे काम करा तुम्ही. बाकी आपण पेचा क्षेत्रातील आणि नॉन पेचा क्षेत्रातील जे काही अपडेट्स आहेत त्या कव्हर केल्या. जशी काही नवीन अपडेट आली मित्रांनो, रिझल्ट संदर्भात किंवा आरोग्यसेवक किंवा ग्रामसेवकबद्दल काही पण अपडेट आली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.